तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे मिळवण्यासाठी भरपूर महिलांनी जे आहे ते IPBP म्हणजे इंडियन पेमेंट पोस्ट बँकचं अकाउंट काढलेलं आहे, पण त्यांना SMS येत नाही। SMS येत नसल्यामुळे त्यांना आपल्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही हे माहीत होत नाही। त्यांना परत जे आहे ते पोस्टमध्ये जाऊन चेक करावं लागते। मी काही दिवसाआधी एक व्हिडिओ सुद्धा बनवलेला होता, त्यामध्ये सांगितलेलं होतं की मिस कॉल देऊन आणि SMS पाठवून सुद्धा तुम्ही तुमचं बॅलन्स चेक करू शकता, पण आता ते दोन्ही नंबर जे आहे ते इनव्हॅलिड दाखवत आहे। त्यावर मिस कॉल दिल्यानंतर रिप्लाय येत नाही किंवा SMS पाठवल्यानंतर सुद्धा रिप्लाय येत नाही आणि तुम्हाला तुमचा बॅलन्स दाखवला जात नाही। पण आता तुमच्याजवळ जर इंडियन पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर इंटरनेट बँकिंग सुरू करून हे सर्व व्यवहार करू शकता। तुम्ही तुमच्या मोबाईलवरच तुमचं DBT आधार सेटिंग ॲक्टिवेट करू शकता इंडियन पोस्ट बँकमध्ये आणि तुम्ही बॅलन्स चेक करू शकता। त्याचप्रमाणे तुम्ही पैसे सुद्धा ट्रान्सफर करू शकता। आता तुम्हाला 10 वेळा इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये जाण्याची गरज नाही तुमचं बॅलन्स चेक करण्यासाठी किंवा पैसे आले की नाही हे पाहण्यासाठी। तुम्हाला आता SMS ची वाट पाहण्याची सुद्धा गरज नाही। सर्व तुम्हाला प्रोसेस कशी करायची आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी समजून सांगणार आहे। तुम्हाला फक्त तुमच्या व्हर्च्युअल कार्ड जे तुम्हाला अकाउंट काढताना मिळालं आणि तुमचा मोबाईल नंबर, फक्त या दोनच वस्तूंची गरज आहे। व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर बघा, सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये असलेलं प्ले स्टोअर ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे IPBP बँक आणि तुम्हाला ती ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायची आहे। त्यानंतर ओपन करायची आहे। ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे लॉगिनचं बटन येईल। ते लॉगिनच्या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक आणखी ऑप्शन येईल। तुम्हाला सिम कार्डवरून SMS सेंड करायचा आहे। जो मोबाईल नंबर तुम्ही दिलेला आहे त्याच मोबाईल नंबरवरून तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि टिक करून तुम्हाला SMS व्हेरिफिकेशनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे। तर बघा, मोबाईलमध्ये रिचार्ज असला पाहिजे। त्यानंतर परमिशन तुम्हाला मागितली जाईल। या ठिकाणी तुम्हाला परमिशनसुद्धा अलाउ करायची आहे। ज्या मोबाईलमधून तुम्ही SMS सेंड केला तो मोबाईल तुमच्या IPBP बँकला लिंक असला पाहिजे, तोच नंबर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर बघा, या ठिकाणी अकाउंट नंबर आणि CIF नंबर कस्टमर ID मागितलेली आहे। तर तुमच्या कार्डच्या मागच्या बाजूला लिहिलेलं आहे, वरच्या बाजूला अकाउंट नंबर आणि मागच्या बाजूला कस्टमर ID लिहिलेली आहे, तेच तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे। त्यानंतर तुमची जन्मतारीख आणि मोबाईल नंबर या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेला आहे। त्यानंतर तुम्हाला रजिस्टर बटनवर क्लिक करायचं आहे। रजिस्टर बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 4 अंकी MPIN सेट करायचा आहे। कोणतेही 4 नंबर तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता। 2580 तुमचं जन्माचं वर्ष किंवा काही पण तुम्ही या ठिकाणी टाकू शकता। हा MPIN तुम्हाला पेमेंट करण्यासाठी आणि ॲप्लिकेशन ओपन करण्यासाठी कामी येणार आहे आणि ट्रान्झॅक्शन बॅलन्स चेक करण्यासाठी कामी येणार आहे। तर बघा, 4 वेळा MPIN टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली कन्फर्म बटनवर खाली या ठिकाणी क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील। या ठिकाणी 4 प्रकारचे प्रश्न आहे, म्हणजे तुमची शाळा कुठे आहे, तुमचा जन्म कुठे झाला, तुमचा बेस्ट फ्रेंड कोण आहे किंवा तुमचं बेस्ट जे शिक्षक शिक्षिका आहे ते कोण आहे, हे तुम्हाला 4ही प्रश्न त्या ठिकाणी फिल करायचं आहे। तुम्हाला त्यांचं नाव टाकायचं आहे। 4ही प्रश्न, जन्माचं ठिकाण, बेस्ट फ्रेंड आणि तुमचं फेवरेट स्कूल, हे सर्व तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचं आहे। जे काही तुमच्या मताने टाकायचं आहे तुम्हाला ते तुम्ही टाकू शकता, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही। तर बघा, हे सर्व फिल केल्यानंतर तुम्हाला खालच्या बाजूला आणखी एक बटन दिसून येते, कन्फर्म बटन तुम्हाला या ठिकाणी दाबायचं। तर त्या ठिकाणी तुम्हाला कन्फर्म करायचं आहे। त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP येईल। तो OTP या ठिकाणी जो आहे तो ऑटोमॅटिक जो आहे तो सबमिट होऊन जाईल आणि त्यानंतर तुमचा MPIN जो आहे तो या ठिकाणी सेट होऊन जाईल। जो तुम्ही 4 अंकी MPIN टाकला तो आता सेट झालेला आहे। तर तुम्हाला परत जायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमची IPBPची ॲप्लिकेशन या ठिकाणी ओपन करून घ्यायची आहे। तर बघा, ॲप्लिकेशन ओपन झालेली आहे। ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर थोडं त्या ठिकाणी लोडिंग होईल, कारण ही ॲप्लिकेशन स्लो चालते। आणि या ठिकाणी तुम्ही जो सर्वात आधी 2 वेळा 4 अंकी पिन सेट केला तो या ठिकाणी तुम्हाला टाकून सबमिट करायचा आहे। तर बघा, ॲप्लिकेशन तुमची लोडिंग घेईल, तुम्हाला बॅक व्हायचं नाही आणि ॲप्लिकेशन आता या ठिकाणी ओपन झालेली आहे। वरच्या बाजूला कस्टमरचं नाव आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचं आधार सेटिंग, तुमचं डेबिट कार्ड म्हणजे ATM कार्डसुद्धा मिळते आणि तुम्हाला ते ॲक्टिवेट करायचं आहे। त्याचप्रमाणे तुमचं आधार सेटिंग चेक करायचं आहे। जर ॲक्टिवेट नसेल तर ॲक्टिवेट या ठिकाणी येऊन तुम्हाला करायचं आहे। तर बघा, वरच्या बाजूला तुम्हाला एक डोळ्याचं ऑप्शन दिसत आहे। त्या डोळ्याच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमचं बॅलन्स किती आहे ते चेक करू शकता। आता SMS ची वाट पाहण्याची गरज नाही। तिथे क्लिक केल्यानंतर तुमचं बॅलन्स दाखवलं जाईल आणि या बाजूला तुम्हाला दिसत आहे मिनी स्टेटमेंट, म्हणजे तुमचे व्यवहार किती झाले आहे, पैसे काही कटले का
त्यामध्ये क्लिक केल्यावर तुमचे जे काही व्यवहार आहे ते त्या ठिकाणी दिसून येणार आहे. तर बघा या ठिकाणी दिसत आहे जे काही ट्रान्झॅक्शन झालेलं आहे ते दिसून येत आहे. तर आपण आता बॅक गेल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खाली फंड ट्रान्सफरचं ऑप्शन दिसत आहे. विदिन बँक म्हणजे पोस्ट बँकमध्येच तुम्हाला ट्रान्सफर करायचे आहे पैसे किंवा दुसऱ्या बँकमध्ये ट्रान्सफर करायचे आहे. सर्व्हिसचं ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे. UPI ट्रान्सफर, QR कोड स्कॅन करून किंवा तुम्ही UPI नंबर टाकून, मोबाईल नंबर टाकून पेमेंट करू शकता. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डेबिट कार्डचं ऑप्शन दिलेलं आहे. तर डेबिट कार्ड म्हणजे ATM कार्ड आहे, पण तुम्हाला ते प्लास्टिकचं ATM कार्ड मिळणार नाही. तुम्हाला फक्त ATM कार्डचा फोटो आणि नंबर मिळेल. त्याच्या मदतीने तुम्ही तुमचं फोनपे, गुगल पे, पेटीएम किंवा कोणतंही ऑनलाईन पेमेंट करू शकता. तर आपल्याला आता ते ATM कार्ड या ठिकाणी ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे. तर आपल्याला प्रोसीड करून या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वरच्या बाजूला तुमचं अकाउंटचं नाव आणि नंबर येईल. तर तुम्हाला बाजूला टिक करायची आहे. टिक केल्यानंतर तुम्हाला कन्फर्म बटनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये 25 रुपयापेक्षा जास्त पैसे असले पाहिजे. नंतर तुम्हाला परत क्लिक करायचं आहे आणि तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे. तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर जो तुम्ही दिलेला आहे त्यावर OTP आल्यानंतर तुम्हाला कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर या ठिकाणी तुमचं जे ATM कार्ड आहे ते या ठिकाणी जनरेट झालेलं आहे. सध्या ते इनॅक्टिव्ह प्रोसेसमध्ये असणार आहे आणि 24 घंट्यानंतर तुम्ही त्याला ॲक्टिव्ह करू शकता किंवा तुम्हाला SMS येऊन जाईल. परत काही वेळाने तुम्ही त्याला ॲक्टिवेट करू शकता. तर या ATM कार्डच्या मदतीने तुम्ही तुमचं फोनपे, गुगल पे, UPI पिन सेट करू शकता आणि ऑनलाईन पेमेंटसुद्धा करू शकता. तर आता बॅक जाऊया आणि आधार सेटिंगची प्रोसेस आपण पाहूया. वरच्या बाजूला लेफ्ट साईडला तुम्हाला 4 लाईन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमची प्रोफाईल आणि तुमचं नाव तुम्हाला दिसून येईल आणि माय प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची पूर्ण डिटेल दिसणार आहे. तुमचा अकाउंट नंबर, तुमचा पत्ता, बँकेचा IFSC कोड, CIF नंबर, अकाउंट नंबर, मोबाईल नंबर, हे सर्व डिटेल तुम्हाला या ठिकाणी समोरच्या बाजूला दिसत आहे. आणि खाली गेल्यानंतर बघा खाली तुम्हाला तुमचा QR कोड दिसणार आहे. तुमचा QR कोड तुम्ही डाउनलोड करून ठेवू शकता किंवा कोणाला पाठवून तुमच्या खात्यावर पैसे टाकण्यासाठी तो QR कोड तुम्ही कोणाला सुद्धा या ठिकाणी पाठवू शकता. तर QR कोड गॅलरीमध्ये सेव्ह करून ठेवा. तर बघा आता बॅक आल्यानंतर या ठिकाणी खाली तुम्हाला सर्व्हिसचं ऑप्शन दिसून येते. या ठिकाणी सर्व्हिसचं ऑप्शन तुम्हाला दिसून येत आहे. त्यामध्ये आधार सेटिंगचं ऑप्शन दिलेलं आहे. पॅन कार्ड तुम्हाला या ठिकाणी अपडेट करायचं आहे. त्यानंतर ईमेल ID अपडेट करायची आहे. पॅन कार्डचा नंबर या ठिकाणी टाकून तुम्हाला खाली जे बटन दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा आधार सेटिंगच्या ऑप्शनवर मी क्लिक केलेलं आहे. आधार सेटिंगच्या ऑप्शनवर क्लिक करून मोबाईल नंबर, अकाउंट नंबर तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की ऑलरेडी तुमचं आधार कार्ड सीडिंग आहे. सीडिंग ऑलरेडी ॲक्टिवेट झालेलं आहे जेव्हा तुम्ही अकाउंट काढलं तेव्हा. आणि जर तुमचं सीडिंग नसेल तर तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे आणि पहिल्या नंबरच्या ऑप्शनवर या ठिकाणी रेड टिक करायची आहे आणि डन बटनवर क्लिक करायचं आहे. पण या ठिकाणी सांगत आहे ऑलरेडी आधार कार्ड तुमचं सीडिंग आहे, DBT ॲक्टिव्ह आहे, तुमचे पैसे येऊ शकतात. आणि जर तुम्हाला ट्रान्सफर करायचं असेल दुसऱ्या अकाउंटमध्ये तर दुसरा ऑप्शन तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. तर आपण पहिलं ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे. आपलं अकाउंट DBT ॲक्टिव्ह ऑलरेडी आहे. तर हे सर्व ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे. DBT सेटिंग तुम्ही कसं चेक करायचं ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि बाकी जे काही ॲप्लिकेशनमध्ये जे काही ऑप्शन दिलेले आहे अशाप्रमाणे तुम्ही चेक करू शकता आणि तुमच्या ॲप्लिकेशनवरून तुम्ही बॅलन्स चेक करू शकता, पैसे ट्रान्सफरसुद्धा करू शकता. जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.